हे बघा मित्रांनो, आज आपण हे प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम पाहू. तर इकडे बघा, हे दोन प्रॉब्लेम आहे. या सिंपल प्रॉपर्टीचे, ते नीट लक्ष द्या. 0/π/2 हा आलेला आहे समोर 25 ला. 0/π/2 log ऑफ tan x dx. बघा आता याच्यासाठी एक प्रॉपर्टी, हा त्या प्रॉपर्टीने याचं उत्तर खूप लवकर येतं. 0/2a f of x dx इज इक्वल टू, अशा 2-3 प्रॉपर्टी तर नीट बघायच्या आपल्याला. आणि एवढे जर पूर्ण प्रॉब्लेम केले, याच्या बाहेरचा एकही प्रॉब्लेम 101% येत नाही. फक्त आला तर सबस्टिट्यूशन टाईपचा येऊ शकतो, याच्यामध्ये लिमिट पुट करायचं. तो तुम्हाला कसलाही जमतो, ज्याला ओळखता येतो त्याला. आता बघा 0/2a f of x dx 0/a f of x dx प्लस 0/a f of 2a minus x मध्ये फोडायचं. बघा कसं 0/2a म्हणजे कसं लिहायचं माहिती का, 2 × π/4. ए म्हणजे π/4 घेऊ आपण. ए म्हणजे काय घेऊ, π/2 च्या अर्ध असतं π/4. 90 च्या अर्ध काय असतं 45. 45 म्हणजे π/4. कसं लक्षात ठेवायचं, 90 च्या अर्ध काय असतं 45. 45 म्हणजे π/4. तो 2 × π/4 इसको लिख सकते. 2 × π/4 याला लिहू शकतो. याला काय ट्रीट करायचं, हे खूप सोपा प्रॉब्लेम आहे आणि या पद्धतीने सोपा जाईल. 2 × π/4 log ऑफ tan x dx इज इक्वल टू, याला कसं फोडायचं, ए म्हणजे π/4. ए म्हणजे काय, आणि एफ ऑफ एक्स जसंची तसं लिहायचं. एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ tan x dx प्लस 0/π/4. 0 आता लॉग ऑफ एक्सच्या जागी काय टाकायचं माहिती का, हे टॅन मधले एक्सच्या जागी काय टाकायचं, टॅन मधले एक्सच्या जागी काय टाकायचं 2a म्हणजे 2 × π/4. 2 × π/4 मायनस एक्स dx. खूप सोपा प्रॉब्लेम. आता बघा हे तर आपला प्रश्न आहे, मग हे कंटिन्यू राहील ना. 0/π/4 log ऑफ tan x dx प्लस 0/π/4. 2 1 जार 2 2 जार π/2 मायनस एक्स. टॅन π/2 मायनस एक्स काय असतं, कॉट एक्स. टॅन π/2 मायनस एक्स काय असतं, कॉट एक्स. टॅन π/2 मायनस एक्स काय असतं, कॉट एक्स. आपण हे फर्स्ट सेमिस्टरला बघितलं. नंतर या दोघांचं लिमिट एकच आहे, 0/π/4. मग याच्यात ऍडिशन करू शकता, इन मल्टिप्लिकेशन सॉरी ऍडिशन करू शकता ना. हे पहा लॉग एम प्लस लॉग एन काय असतं रे, लॉग एम एन. काय असतं, लॉग एम एन टॅन एक्स इंटू कॉट एक्स डीएक्स. बघा 0/π/4. टॅन आणि कॉट एकमेकाच्या अपोजिट असतं. टॅनला 1/cot लिहू शकतो ना, मग टॅन आणि कॉट कॅन्सल. लॉग ऑफ 1 आणि लॉग ऑफ 1 चं उत्तर काय असतं 0. लॉग 1 काय असतं 0चं इंटिग्रेशन 0 इज द आन्सर. एक प्रॉब्लेम त्या प्रॉपर्टीचा घेतला. आता काही दुसरे पण प्रॉब्लेम घेऊ, थर्ड टर्मचा पण घेऊ थोडेफार आले, आणि दुसऱ्या प्रॉपर्टीचे वेगळे नंतर घेऊ. इकडे बघा आता जे जे पेपरला आलेले ते प्रॉब्लेम मी कव्हर करतो. 1:3 dx अंडर रूट ऑफ x² मायनस 6x प्लस 13. बघा रे इकडं थर्ड टर्म हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स, हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. इकडे बघा हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स किती 6 चा होल स्क्वेअर. बेकमे बेत्रिक 7 3 चा वर्ग 9. 1:3 dx अपॉन अंडर रूट ऑफ x² मायनस 6x प्लस 9 मायनस 9 प्लस 13. 1:3 dx अपॉन अंडर रूट ऑफ पहले वाले का रूट बीच वाला साइन. 9चं रूट किती 3 चा होल स्क्वेअर मायनस 9 प्लस 13 किती होतं
-9 प्लस 13 किती होतं 4 तर 1:3 dx अपॉन अंडर रूट ऑफ x -3 चा होल स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 1 अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ x म्हणजे x -3 प्लस अंडर रूट ऑफ x -3 चा होल स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 1:3 1:3 आता बघा अप्पर लिमिट एकदा टाकून पाहिजे डायरेक्ट मनातली मला टाकलं तर चालतं 3 - 3 किती होतं 0 3 - 3 0 0 प्लस 2 चा वर्ग 4 4 चं रूट किती येतं 2 डायरेक्ट लॉग 2 आले नंतर 1 टाकायचं 1 - 3 किती होतं -2 1 - 3 किती होतं -2 हा 1 - 3 -2 चा वर्ग 4 4 प्लस 4 8 रूट 8 लक्षात तर लॉग m मायनस लॉग n लॉग m बाय n -2 प्लस रूट 8 झाला समजलं का लिहून घ्या फास्ट हे बघा अगेन थर्ड टर्मचा प्रॉब्लेम 0 to 2 dx अपॉन रूट मायनस बाहेर गेलं एक्स स्क्वेअर -2x -3 मायनस जर कॉमन काढलं तर एक्स स्क्वेअर प्लस होईल 2x मायनस होईल आणि 3 मायनस होईल हा थर्ड टर्मचा प्रॉब्लेम आहे थर्ड टर्म मध्ये काय करतो हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स चा होल स्क्वेअर हाफ इंटू -2 2 गेट कॅन्सल 1 चा स्क्वेअर 1 0 to 2 dx अपॉन अंडर रूट ऑफ -x स्क्वेअर -2x तर तिसरं पद +1 -1 -3 आता बघा I is equal to 0 to 2 dx अपॉन अंडर रूट ऑफ माइनस जसंची तसं पहले वाले का रूट बीच वाला साइन आखरी वाले का रूट आणि -1 -3 किती होतं -4 I is equal to 0 to 2 dx अपॉन अंडर रूट ऑफ -4 जर मल्टिप्लाय केलं +4 x -1 चा होल स्क्वेअर याला काय लिहू शकता 0 to 2 dx अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स काय फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एक्स बाय ए 0 to 2 एकदा साइन इनवर्स 2 मायनस 1/2 आणि साइन इनवर्स 0 मायनस 1/2 साइन इनवर्स 1/2 मायनस साइन इनवर्स -1/2 असं झाला काय प्रॉब्लेम अरे असा एक प्रॉब्लेम झालेला आहे तर साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू असती 30 म्हणजे π/6 हा मायनस मायनस प्लस π/6 π/6 प्लस π/6 2π/6 म्हणजे π/3 इज द आन्सर अशामध्ये दुसरा झाला समजलं का हा लिहून घ्या फास्ट बघा हा पार्शल फ्रॅक्शनचा हा डीआय मध्ये पार्शल फ्रॅक्शनचा खूप पॉप्युलर प्रॉब्लेम आहे व्हेरी व्हेरी आयएमपी करायला खूप वेळ आलेला आहे खूप वेळ आलेला आहे आणि आय स्कीमला आपलं के स्कीमला जास्त वेळच नाही आला अरे आय स्कीम मध्ये खूप वेळ झालं म्हणजे हा प्रॉब्लेम येऊ शकतो यावेळेस व्हेरी आयएमपी करा इकडे बघा 5:10 हा dx अपॉन x -1 x -2
1 बाय x मायनस 1 x मायनस 2 पार्शियल फ्रॅक्शन a बाय x मायनस 1. जसे आपण बोर्डाचे पेपर सोडवणार तसे 2 गेस पेपर पण सोडवणार. लक्षात ते येते ते नाही येते मला माहित नाही. लक्षात याचा 1 नंबर, याला काय देऊ 1 नंबर. लक्षात टोटल आपल्याला अजून 5-6 पेपर सोडवायचे. 5 3 MSBT चे आणि 2 आपला. हा x मायनस 2 x मायनस 1 हे सगळं रिमिक्स आहे. x मायनस 2 x मायनस 1 हे बघ इथं तिरकस गुणाकार करायचं. x मायनस 1 x मायनस 2 1 इज इक्वल टू a x मायनस 2 प्लस b x मायनस 1. याला दी नंबर 2. ना पुट याच्या अपोजिट टर्म ठेवायची. पुट x इज इक्वल टू 2 इन 2 a 2 मायनस 2 प्लस b 2 मायनस 1. 2 मायनस 2 किती येतं 0. 2 मायनस 1 किती येतं 1. b इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू 1. आता बघा b ची व्हॅल्यू आली 1. आता काय करायचं मित्रांनो, पुट x इज इक्वल टू याच्या अपोजिट 1 इन 1. तर 1 a 1 मायनस 2 प्लस b 1 मायनस 1. 1 मायनस 2 किती होतं मायनस 1 म्हणजे मायनस a आणि 1 मायनस 1 0. तर a इज इक्वल टू मायनस 1. a इज इक्वल टू a आणि b ची व्हॅल्यू आली. आता ठेवून द्यायची 1 अपॉन x मायनस 1 x मायनस 2. a ची व्हॅल्यू मायनस 1 अपॉन x मायनस 1. b ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन x मायनस 2. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. लिमिट काय 5 to 10 आहे ना. लिमिट 5 to 10 dx 5 to 10 dx 5 to 10 dx. हा मायनस तसंच तसं लॉग ऑफ x मायनस 1 5 to 10 प्लस लॉग ऑफ x मायनस 2 5 to 10. नंतर मायनस हे बाहेर ठेवलं 10 मायनस 1 किती होतं 10 मायनस 1 किती होतं 9 आणि एकदा 5 टाकायचं. 5 मायनस 1 किती होतं 4 प्लस 10 मायनस 2 किती होतं 8. 5 मायनस 2 किती होतं 3. तर मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस लॉग 9 मायनस मायनस प्लस लॉग 4 प्लस लॉग 8 मायनस लॉग 3. लॉग m मायनस लॉग n लॉग m बाय n हे m आणि हे n मायनस लॉग m मायनस लॉग n लॉग m बाय n. मग लॉग 4 लॉग m इंटू लॉग n इंटू 3 लॉग ऑफ 8 चौक 32 भागिले 27 इज द आन्सर. 3 2 5